आज दाखवते तुम्हाला मी शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची गावठी पद्धतीनं। हे शेंगदाणे आहेत, ओले शेंगा असतात ना, त्या फोडून घेतल्या आणि त्याचे शेंगदाणे काढले मी। आमटी बनवण्यासाठी टमाटे पण घेतलेले आहेत मी। एक कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा आणि गॅसवरती कढई ठेवायची। शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याला हलकं भाजायचं, जास्त पण नाही भाजायचं। शेंगदाणे हलके भाजले बघा, प्लेटमध्ये काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकायचे, मिक्सरला बारीक करून घ्यायचे शेंगदाणे। थोडं पाणी टाकायचं याच्यामध्ये, परत मिक्सरला बारीक करून घ्यायचं। मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे बघा। त्याच कढईमध्ये शेंगदाण्याची आमटी बनवायची, त्यासाठी तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, थोडं हिंग टाकायचं, मोहरी, जिरं, अद्रक लसूणची पेस्ट, कापलेला कांदा परतून घ्यायचं। चवीनुसार मीठ, हळद, कढीपत्ता परतून घ्यायचं। कांदा लालसर होईपर्यंत परतवायचा। कापलेले 2-3 टमाटे परतून घ्यायचं। 2 मिनिटं झाकण ठेवायचं। 2 मिनिटं झालेली आहेत, परतून घ्यायचं। टमाटे छान शिजलेत बघा। 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच घरगुती मसाला। मसाल्याला आणि मिरचीला छान भाजायचं तेलामध्ये। मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं, परतून घ्यायचं। 2 मिनिटं झाकण ठेवायचं। 2 मिनिटं झालेली आहेत बघा, मसाल्यानं तेल सोडलेलं आहे। मिक्सरला बारीक केलेले शेंगदाणे टाकायचे, परतून घ्यायचं। याप्रमाणे जर आमटी केली ना, खूप छान लागते खायला ओल्या शेंगदाण्याची। आता शेंगा खूप आलेल्या आहेत मार्केटला। 2 मिनिटं झाकण ठेवायचं। 2 मिनिटं झालेली आहेत, परतून घ्यायचं। बघा शेंगदाणे छान शिजलेले आहेत। आमटी बनवण्यासाठी पाणी टाकायचं। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही। कापलेला कोथिंबीर टाकायचा। आमटीला उकळी येऊ द्यायची छान लगे। आमटीला उकळी आलेली आहे शेंगदाण्याच्या, आणि तरी पण खूप छान आलेली आहे बघा। शेंगदाण्याची आमटी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा शेंगदाण्याची आमटी कशी झाली ते।